आपण आता मुंबईशी पाहतोय, प्रचंड जोरदार अशा प्रवाहासह मिठी नदी वाहताना दिसतेय। अक्षय, मिठी नदीचा पूर हे एक मुंबईसाठी दुःस्वप्न होतं आणि आत्ताची परिस्थिती बघता पुन्हा एकदा अत्यंत सतर्कता कुठेतरी ठेवणं गरजेचं असं वाटतंय। आपलं मत सांगा। हे अतिशय वाईट असं कॉम्बिनेशन आहे मुंबईसाठी। जर मोठा पाऊस पडत असेल आणि त्याच वेळी जर मिठी नदीला पूर देखील आला किंवा मोठा पाऊस पडत असताना त्याच वेळी जर मोठी भरती असेल तर त्या दोन्ही गोष्टींमुळे मिठी नदीचं जे पाणी आहे ते मुंबई बाहेर टाकणं बंद होतं, फ्लड गेट्स बंद केले जातात आणि त्यामुळे मुंबई तुंबते। आता हे जे कॉम्बिनेशन आहे ते आज पुन्हा एकदा बघायला मिळतंय। एकीकडे हाय टाईड आहे, दुसरीकडे प्रचंड पाऊस पडतोय आणि सगळं पाणी जे आहे ते मिठी नदीतून पुढे जात असतं आणि आता देखील या पाण्यामुळे, या मिठी नदीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वीच मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली होती। जे मार्किंग केलेलं असतं वेगवेगळ्या पुलांवर किंवा रेल्वे ट्रॅक्सवर, ते मार्किंग देखील धोक्याच्या पातळीचं ते रेड मार्किंग मध्ये पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे या लाल पट्ट्यामध्ये पाणी पोहोचल्यामुळे आता वाहतूक बंद करावी लागते। त्याचबरोबर वाहतूक बंद करण्याबरोबर जोपर्यंत हे फ्लडगेट्स ओपन होत नाहीत तोपर्यंत ते बंद ठेवावे लागते, कारण की पाणी ओसरायला तोपर्यंत सुरुवातच होत नाही। त्यामुळे फ्लड गेट्स आता ओपन व्हायची वाट बघितली जाते आहे। ज्यावेळी फ्लड गेट्स ओपन होतील त्याच वेळी आता पाणी रिसायला सुरुवात होईल। तोपर्यंत तरी मुंबईमध्ये पाणी तुंबणार आहे आणि आता मिठी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडल्याचं अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच अक्षय, त्यामुळे फ्लडगेट्स ओपन असेपर्यंत समुद्राचं पाणी आत येणार नाही, पण पाण्याचा निचराही होणार नाही। त्यामुळे सतर्कतेचा इशारा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल। मिठी नदीची पातळी आता धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे आणि या मिठी नदीच्या पातळीमध्ये घट होण्याची गरज आहे, परंतु सध्या हायटाईडची परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यासाठी काही अवधी जावा लागेल। आणि आता गोरेगावची परिस्थिती बघूया। इथे गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉल समोरचे रस्ते जलमय झालेत। रस्त्यावरती 4 ते 5 फूट पाणी भरलंय, त्यामुळे इथे गाड्यांची मोठी कसरत